नमस्कार. घरातल्या कुठल्याही इलेक्ट्रिकल उपकरणाला ती तिसरी जाड पिन का असते असा प्रश्न कधी पडलाय? ती खरं तर सुरक्षेसाठी असते आणि तिचा संबंध थेट अर्थिंगशी असतो. चला, आज आपण याच इलेक्ट्रिकल अर्थिंगच्या जगात जरा डोकावूया. विशेषतः यातल्या दोन मुख्य पद्धती, पाईप आणि प्लेट अर्थिंग यांच्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. पण सगळ्यात आधी एक बेसिक प्रश्न. विजेला असं जमिनीशी जोडायची म्हणजे अर्थिंग करायची गरजच काय आहे? इतकं महत्त्वाचं का आहे? यामागे मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली सुरक्षा, म्हणजे विजेच्या धक्क्यापासून वाचणं. दुसरं, आपली महागडी उपकरणं वाचवणं, खास करून हाय व्होल्टेजच्या धोक्यांपासून. आणि तिसरं म्हणजे काही बिघाड झाल्यास जो फॉल्ट करंट तयार होतो त्याला जमिनीत जाण्यासाठी एक सोपा, सुरक्षित मार्ग देणं. म्हणजे थोडक्यात अर्थिंग हे आपल्यासाठी आणि आपल्या उपकरणांसाठी एका अदृश्य सुरक्षा कवचासारखं काम करतं. चला, तर मग यातल्या पहिल्या पद्धतीबद्दल बोलूया. ती आहे पाईप अर्थिंग पद्धत. पाहूया ही नेमकी कशी काम करते. तर ही आहे पाईप अर्थिंगची रचना. इथे बघा, एक गॅल्वनाइज्ड आयर्नचा म्हणजे GI पाईप जमिनीत खूप खोलवर पुरलेला आहे. या पाईपला छोटी छोटी छिद्र असतात आणि त्याच्या आजूबाजूला कोळसा आणि मीठ यांचे एकावर एक थर टाकलेले दिसतायत. आता कोळसा आणि मीठ का? तर ते जमिनीतला ओलावा टिकवून ठेवतात आणि ओलाव्यामुळे काय होतं तर विजेची वाहकता वाढते आणि मग कुठलाही फॉल्ट करंट अगदी सहजपणे जमिनीत पसरतो. आणि हो, उन्हाळ्यात जर का ओलावा कमी झाला तर वरच्या बाजूला असलेल्या नरसाळ्यामधून पाणी ओतून ही सिस्टीम व्यवस्थित चालू ठेवता येते. आता जरा याचे स्पेसिफिकेशन्स पाहू. हा जो GI पाईप आहे तो कमीत कमी 2.5 मीटर लांब असतो. म्हणजे विचार करा, तो जमिनीत किती खोलवर जात असेल. त्याचा व्यास असतो साधारण 38 मिलीमीटर आणि त्याच्या आजूबाजूला कोळसा आणि मिठाचे जे थर आहेत ते प्रत्येकी 15-15 सेंटीमीटरचे असतात. या पद्धतीची खासियतच ही आहे की ती जमिनीत खोलवर जाऊन तिथल्या ओलसर मातीशी संपर्क साधते. ओके, आता वळूया दुसऱ्या पद्धतीकडे, प्लेट अर्थिंग. आणि नावातच असल्याप्रमाणे हिची रचना पाईप अर्थिंगपेक्षा बरीच वेगळी आहे. या चित्रात बघा, इथे पाईप नाही तर एक मोठी प्लेट आहे, तांब्याची किंवा GIची, आणि ती उभी नाही तर आडवी पुरलेली आहे. या प्लेटच्या आजूबाजूला सुद्धा कोळशाचा एक जाड थर दिसतोय. इथला उद्देश काय आहे तर जमिनीशी जास्तीत जास्त पृष्ठभागाचा संपर्क साधायचा. म्हणजे जितका जास्त संपर्क तितका फॉल्ट करंट जास्त प्रभावीपणे आणि वेगाने जमिनीत पसरतो. आता ही प्लेट किती मोठी असते? तर साधारणपणे 60 बाय 60 सेंटीमीटरची. ही तांब्याची किंवा GIची असू शकते. अर्थात तांबं हे जास्त चांगलं सुवाहक आहे, म्हणून तांब्याची प्लेट थोडी पातळ म्हणजे साधारण 3.15 मिलीमीटरची असली तरी चालते. पण GI प्लेट मात्र थोडी जाड म्हणजे 6.3 मिलीमीटरची लागते. पण या पद्धतीची खरी ताकद आहे तिच्या मोठ्या सरफेस एरियामध्ये, म्हणजे पृष्ठभागामध्ये, जो फॉल्ट करंटला पसरायला खूप मोठी जागा देतो. ठीक आहे, आता दोन्ही पद्धती तर आपण समजून घेतल्या. मग आता वेळ आहे त्यांची थेट तुलना करण्याची. पाईप विरुद्ध प्लेट. पाहूया कोण कुठे सरस ठरतं. ही दोन्ही चित्र शेजारी शेजारी ठेवल्यावर तर फरक अगदी लगेच डोळ्यात भरतो. डावीकडे आहे पाईप अर्थिंग, खोल आणि अरुंद, आणि उजवीकडे आहे प्लेट अर्थिंग, रुंद पण उथळ. म्हणजे एकाचा भर खोलीवर आहे तर दुसऱ्याचा भर आहे विस्तारावर. आता इन्स्टॉलेशनबद्दल बोलूया. इथेही मोठा फरक आहे. पाईप अर्थिंगसाठी जमिनीत खोल खड्डा खणावा लागतो. याचा अर्थ जिथे जमिनीवर कमी जागा आहे तिथे ही पद्धत एकदम परफेक्ट बसते. याच्या उलट प्लेट अर्थिंगसाठी रुंद पण उथळ खड्डा लागतो, म्हणजे तिला पसरायला जास्त जागा लागते. दोघांचा उद्देशही वेगळा आहे. पाईपचा उद्देश जमिनीच्या खोलवरच्या ओलसर थरापर्यंत पोहोचायचा असतो, तर प्लेटचा उद्देश जमिनीच्या वरच्या थराशी जास्तीत जास्त संपर्क साधायचा असतो. बरं, मग दोन्ही पद्धतींचे फायदे काय आहेत? आधी पाईप अर्थिंग बघू. ही पद्धत खडकाळ किंवा कोरड्या जमिनीत उत्तम काम करते, कारण ती खोलवर जाऊन ओलसर माती शोधते. आणि दुसरं म्हणजे पाईप मजबूत असल्यामुळे इन्स्टॉलेशन करताना तो खराब होण्याची शक्यता खूप कमी असते. आता प्लेट अर्थिंगकडे पाहूया. तिचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचा प्रचंड सरफेस एरिया. त्यामुळे ज्या जमिनीत आधीच चांगली विद्युत वाहकता आहे तिथे ती खूप प्रभावी ठरते. आणि हो, यासाठी खोल खणणारी खास मशिनरी लागत नाही. चला तर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यापैकी कोणती पद्धत निवडायची? याचं उत्तर एकदम सोपं आहे. कोणतीही एक पद्धत सर्वोत्तम नाही. हे पूर्णपणे अवलंबून आहे 3 गोष्टींवर. जमिनीची परिस्थिती कशी आहे, उपलब्ध जागा किती आहे आणि इलेक्ट्रिकल लोडची गरज काय आहे. उदाहरणार्थ, जिथे जागा कमी आणि जमीन कोरडी आहे तिथे पाईप अर्थिंग हाच चांगला पर्याय आहे.
पण जिथे भरपूर मोकळी जागा आहे आणि जमिनीत चांगला ओलावा आहे तिथे प्लेट अर्थिंग जास्त प्रभावी ठरू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करायला लावणारा. कल्पना करा एखाद्या मोठ्या शहरातल्या उंच इमारतीची, जिथे आजूबाजूला जमिनीवर इंचभरी जागा नाही. मग अशा ठिकाणी कोणत्या पद्धतीचे फायदे जास्त महत्त्वाचे ठरतील? खोलवर जाणारी पाईप अर्थिंग की पसरायला जागा लागणारी प्लेट अर्थिंग? जरा विचार करा. मला खात्री आहे याचं उत्तर आता तुमच्या डोक्यात आलं असेल.